पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हार्ट स्पेशलिस्टची अपॉइंटमेंट हवी आहे, मिळेल? हो मिळेल ना। एक मिनिट हा, याच्यावर तुमचं नाव, नंबर, एज हे सगळं लिहा, तिकडे जाऊन वजन करा आणि मग स्लिप मला परत आणून द्या। ओके। ट्रीटमेंट 100% होईल? हो ऑफ कोर्स। क्या है, चोट थोड़ी गहरी लगी है। तू इथे काय करतोयस? दिल का इलाज करने आया हो मैडम। तू आता इथून निघून जा प्लीज। मी सकाळपासून तुला 5 वेळा फोन केला, तू फोन का घेत नाहीयेस? मेसेज पण केला, त्याचाही रिप्लाय देत नाहीयेस। ठीक आहे, तुझी वहिनी वाचली कारण तुझा दादा तिथे होता। तिला फक्त बरी होऊन बाहेर येऊ दे, मग कसा प्लॅन सेट करतो बघ। विक्रम, तू आता काहीही करायचं नाहीयेस आणि याच्या पुढे मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न पण करू नकोस प्लीज। बट वाय? मी तर सगळं तुझ्या मनासारखं केलं। नाही, तू जे काही केलंस ते सगळं चुकीचं केलंस। त्यामुळे आता अजिबात स्वतःचं डोकं लावू नकोस आणि मला भेटू पण नकोस। तुला भेटू नको असं कसं? तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा। तू मला फोन करशील? हो करीन मी, पण तू जा। बाय। जा। ओके, तर असं सगळं आहे तर। अच्छा, म्हणजे तू तिचं पितळ उघडं पाडणार आहेस तर? ग्रेट, मला हे खूप आवडलंय अगं। हो मॅडम, थांबा जरा, एवढी एक्साइटमेंट चांगली नाहीये। ती शिल्पी ना शातीर दिमागाची लोंबडी आहे। आपण जेव्हा एक पाऊल टाकण्याचा विचार करतो ना, तेव्हा ती 10 किलोमीटर जाऊन सगळं करून मोकळी झालेली असते। तुला लय कौतुक आहे रे तिचं। हो मिसेस पांडे, तुमचं गणित जरा कच्चं आहे। युद्धाचा नियम आहे की युद्धात आहे ना, आपण समोरच्या दुश्मनाला, शत्रूला कधीच असं कमकुवत धरता कामा नये। समोरच्या शत्रूच्या सगळ्या क्वालिटीज आपल्याला माहिती पाहिजे। हा, जर त्याच्या सगळ्या क्वालिटीची माहिती असेल तर त्याच्या विरुद्ध आपण परफेक्ट प्लॅन करू शकतो। अरे पण मग सांगा ना काय करायचंय ते, कारण मला खरंच काय सुचत नाहीये। आपल्याला आहे ना असं काहीतरी करायला पाहिजे की तिला रेड हँडेड पकडता येईल। शिट यार, जेव्हा ती बोलत होती ना, मी सगळं रेकॉर्ड करून ठेवायला पाहिजे होतं। रेकॉर्ड? अगं मी शूट केलं होतं तिचं आणि त्यात तर तिनं सगळं कबूल केलं होतं। ते लायसन्स ऑफिस बद्दल, त्याच्यानंतर ती माणसं पाठवली होती ते सगळं कबूल केलं होतं। अगं मग दे ना। डिलीट? तुझ्या आईनं तो डिलीट करायला लावला। अगं कारण काय ना, तिचं म्हणणं होतं तिला शिल्पीला जो काही धडा शिकवायचा होता तो शिकवला। आता उगाच आहे ना हा व्हिडिओ कुणी घरातल्यांनी पाहिला तर आहे ना, त्यांना उगीच कशाला टेन्शन, म्हणून तिनं डिलीट करून घेतला। फक्त व्हिडिओज पाहिजे ना, टेन्शन घेऊ नका। इथे ना आपण 2-2 कॅमेरे बसवले। त्या शिल्पीला इथे बोलवा, तिच्याकडून जे वदवायचं ते सगळं वदवून घ्या। हा, त्याचा व्हिडिओ बनवा आणि मग देऊ आपण तुझ्या मामाला तो व्हिडिओ। काय विसर, त्या दिवशी आम्ही तिच्याबरोबर जे काही केलंय ना, त्यानंतर ती इथे येईल असं मला वाटत नाही। त्या दिवशी काय केलंय, काय झालंय? नाही जाऊ दे, ते तुझ्यासाठी नाहीये, जाऊ दे, सोड। ठीक आहे, नको सांगू। पण मयूरने जे काही सांगितलंय ना, त्यावरून मला असं वाटतंय की शिल्पीने जे काही केलंय की हे एकट्या शिल्पीचं काम नाहीये, तिच्या बरोबर आणखी कोणीतरी आहे। कोणीतरी म्हणजे? पार्टनर? पार्टनर नाही, क्राईम पार्टनर। पार्टनर इन क्राईम रे। हा तेच ग, पण नक्की कोणीतरी आहे तिच्यासोबत। आपल्याला एक गेम खेळावा लागेल। कसला गेम? पाठारे काकूंनी जेव्हा तुझ्या गुलाबाचं फुल तोडलं असं जेव्हा तुला वाटलं, तेव्हा तू काय केलंस? ते शिल्पी बरोबर करायचं? करेक्ट। एक मिनिट, कोण पठारे काकू आणि कसलं गुलाबाचं फुल, काय बोलताय तुम्ही? अगं म्हणजे ना शिल्पीला असं नाही सांगायचं की तू हे केलंयस,
तिला सांगायचं की आम्हाला माहितीये की तुझ्याबरोबर अजून कोणतरी आहे आणि त्याचे आमच्याकडे पुरावेत। आणि आपण तिला ब्लॅकमेल करायचं? तसं अजिबात करायचं नाहीये। उलट तिला असं सांगायचं की आमच्याकडे जो पुरावा आहे आम्ही तो तुला परत देऊ, पण त्या बदल्यात आम्हाला तुझ्याकडून काहीतरी हवंय। आता तिच्याकडे पैसे मागायची काय गरज आहे आपल्याला? आपल्याला गरज नाहीये, पण जेव्हा शिल्पी आपल्याला पैसे द्यायला येईल तेव्हा तू तुझ्या मामाला बोलव की। हा, आणि जर का ती पैसे द्यायला आलीच तर तिने हे केलंय, आणि जर का तिने नाही केलंय तर ती नाही येणार पैसे द्यायला। नाही नाही, मला तर गॅरंटी आहे की तिने तर केलेलं आहेच। कमाल कमाल आहे हे मला आवडलंय। आणि आहे ना, यासाठी आपल्याला 2 गोष्टी लागतील, एक नंबर आणि एक आवाज। तो आवाज जो तिच्या ओळखीचा नसेल। कोण आहे? मैडम झाड़ू मारने का है, दरवाजा खोलो। नहीं नहीं नहीं, हमारा हो गया है, आप कल आइए। हाँ, एक तर इथं महत्वाचं आपण प्लॅनिंग करतो। मैडम फिर से मारने का है, दरवाजा तो खोलो। फारच हाऊस आली आहे हिला झाडू मारायची। हा, ये। झाडूवाली एवढी कडक? तू तू ओळखलं नाहीस का मला? अगं, दरवाजा बंद होता ना आणि आवाजावरनं नाही ओळखता आलं। एवढी नाही सवय झाली ना अजून तुझी। मिळाली मिळाली, आपल्याला वेगळ्या आवाजात बोलणारी व्यक्ती मिळाली। येस, बेस्ट आहे। फिक्स फिक्स है, फिक्स है, फिक्स है, तूच फिक्स है। एक मिनट, ये सब क्या है? मुझे करना क्या है? एक्टिंग। हाँ? हेलो, हमें सब पता है, तेरी काली करतूतों का सबूत भी है, तेरा और तेरे पार्टनर का वीडियो भी है मेरे पास। अगर तू चाहती है कि ये वीडियो तेरे भाई और भाभी तक ना पहुंचे तो 10 लाख रुपए लेके आने का, समझी? हाँ, बरोबर है? सांगेल सांगेल, परफॉर्मन्स विषयी आपण नंतर बोलूया। गबरे, मस्त बोललीस अगं तू। मी आहे ना तुला व्हिडिओ दाखवते, म्हणजे तुला आहे ना कळेल। राजू मावशी, पण 10 लाख रुपये? ऐक ना, 10 लाख खूप जास्त होत आहे ग। नाही रे, 10 लाखापेक्षा ना 1 रुपया सुद्धा कमी घ्यायचा नाही। आत्याकडे कुठून येणार इतके पैसे? तोच तर प्लॅन आहे ना। म्हणजे तिला आपण 10 लाख रुपये मागितल्यावर ती त्या पार्टनरला मागेल, म्हणजे जर तो कोणी असेल तर, आणि ती 10 लाख रुपये द्यायला तयार झालीये, याचाच अर्थ तिनं असं काहीतरी केलंय की जे तिला घरच्यांपासून लपवायचंय। ओके, बरोबर आहे प्लॅन। ओके, 10 लाख रुपये मागायचे आहेत ना? तुला आता कळलं? थँक्यू। 10 लाख। आता हे 10 लाखच मामा समोर तुझं खरं रूप आणणार। गेट रेडी शिल्पी आत्या, गेट रेडी। मयू, अगं काय करते? उघडू डोळे मी? अगं आई, 1 मिनिट थांब, झालंच। नाही, आता उघडते। हा हा हा, थांब। डॅंग जेनिफर, अगं हे आपलं पार्लर आहे? येस, आपल्या पार्लर मध्ये कॅमेरे लावून तयार आहेत मॅडम। किती छान ना। मी आता सगळं घर बसल्या बघू शकते। आई थांबा, मी जेनी आंटीला फोन लावते। हा, मयुरी, हॅलो? हॅलो जेनी आंटी, आम्ही ना तुला बघतोय कॅमेऱ्यामध्ये। हाय हाय अश्विनी, कस्टमर। मी नंतर करते, नंतर। बाय। ठीक आहे। सॉरी हा।
किती छान ना. म्हणजे मी आता इथे बसून पार्लरमध्ये काय चाललंय हे बघू शकते. येस, त्यासाठी तर पार्लर मध्ये आपण कॅमेरे लावून घेतलेत ना. ए पर ऐक, म्हणजे तुला काही गडबड वाटली की कॅमेरात काही बिघाड वाटला ना की लगेच बबनला फोन करून सांग, म्हणजे तो त्या कॅमेरावाल्याला लगेच घेऊन येईल. राजू, थँक्स. अगं किती करशील तू माझ्यासाठी? हा, ए, मी तुझ्यासाठी नाही करत आहे, आपल्यासाठी करतेय. कारण तुझं स्वप्न काय फक्त तुझ्या एकटीच नाहीये, आपल्या सगळ्यांचं आहे. त्यामुळे आपलं स्वप्न पूर्ण होण्यासाठी जे काय करावं लागेल ते सगळं करीन मी. आई, हे बघ, सही आहे ना? सीसीटीव्ही. मम्मी, तू भाजीत मीठ नाही टाकलंस? राहिलं असेल बाबा, मी काय तुझ्या मामीसारखी सुगरण नाहीये. मग तू जेवणच बनवू नकोस ना, आजी बनवेल. आजी खूप मस्त बनवते जेवण. बनवेन हो बनवेन. पोरगा हुशार आहे. काय म्हणाले? कुठे काय? हा विक्रमच असेल. नॉनसेन्स. अगं उचल ना फोन. बाजू द्या. मला हे काही नको, हे सगळं खूप बोर आहे. ठीक आहे, माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. उद्या आपण सगळ्यांसाठी अंडा घरी बनवूया मस्तपैकी. ओके? हा, बनव. बरेच दिवस झाले अंडा घरी नाही केलीस. नको, मला बाई नको. पण तू सेम मामी सारखी यम्मी बनव. हा, हो हो, तिच्यापेक्षा पण यम्मी बनवेन, बघच तू. सिम कार्ड चेंज केले, या नंबरवरून फोन कर. आणि हा, रुमाल लावून बोल, म्हणजे आवाज वेगळा वाटेल. ए, अरे तोंडाला नाही, मोबाईलवर धर रुमाल. ओ सॉरी सॉरी. अगं उचल. हॉस्पिटल मधून असेल. नाही हो, मला नाही उचलायचं, राहू दे. श्रेयसचं काय ग? जेवायचं नाही त्याला? नंतर जेवतो म्हणाला. अश्विनीचं डोकं दुखतंय ना, तिचंच बघतोय तो. तेच तेच काय सांगतोयस? काय झालं? उचलत नाहीये. अरे जेवत असेल ती. नाही रे, जेवताना सुद्धा मोबाईल तिच्याच बरोबर असतो. अरे असं एकही काम नाहीये ना की ती मोबाईल न घेता करते. एक मिनिट, मी पुन्हा ट्राय नाही, नाही, नाही. मी आहे ना मयूला फोन लावून विचारते. अश्विनी, मी आहे. हॅलो प्राजू मावशी. ती फोन का नाही उचलत आहे? माहित नाही, फोन समोरच आहे तरी पण उचलत नाहीये. आता आमचं सगळ्यांचं जेवण पण झालंय. ऐक ना, ती आत्ता बाहेर पडले, कदाचित गच्चीवर जाईल. तू लगेच तिला फोन कर. ओके. हा, ओके ओके. बाय 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 बाय. पुन्हा एकदा. आधी दादा एकटा माझ्या बाजूने असायचा, तर सारखा अश्विनी 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 करतोय. नाही शिल्पी, काहीतरी विचार करावाच लागेल. काहीतरी कर शिल्पी.
हॅलो, शिल्पी म्हात्रे. हो, कोण बोलतोय? मी जे कोण बोलते ते महत्वाचं नाहीये. मी काय सांगते ते ऐक. What rubbish! फोन कट केला. हा फोन कट केला. अरे मग मोठ्याने बोल ना, कट केला तर. ओ सॉरी, फोन कट केला तिने. पुन्हा कर, पुन्हा कर. ओके. काय प्रकार आहे हा? लायसन्सच्या प्रकरणाबद्दल आणखी कोणाला माहिती असेल? फोन कट करू नकोस, महंगा पडेगा. तुम्ही कोण बोलताय? आधी नाव सांगा. नाम में क्या रखा है जाने मन. काम करो, खुद को बचाने के लिए काम करो. हिम्मत असेल तर आधी नाव सांग. ए चुप. आवाज करायचा नाही. जेवढं सांगते आहे तेवढंच नीट ऐक. तूने जो काम किया है उसका सबूत है अपने पास. पुरावा पुरावा. जास्त डोकं लावलं तर तो पुरावा तुझ्या वकील नवऱ्याच्या हातात जाईल. तसं होऊ नये असं वाटत असेल तर तर काय काय करायचंय सांगा. काय करायचं विचारते. उद्या सकाळी उद्या सकाळी करायचं. बोलते उद्या सकाळी सांगते. उद्या सकाळी बोलते. फोन कट कर. फोन कट कर. तू कट कर. मोबाईल स्विच ऑफ करतो म्हणजे ती पुन्हा फोन नाही करणार. परत फोन लावून बघते. स्विच ऑफ. व्हॉट नॉनसेन्स. कशी बशी 2 बिस्किटं खाल्ली सकाळपासून. तोंडाला चव नाही म्हणते. हे बघा, तुम्ही श्रेयसला सांगा तिच्या खाण्यापिण्याची काळजी घे म्हणून. मला नाही तिच्या पाठी राहणं जमणार. अगं तिला जेवढं खायचं खाऊ दे, बळजबरी करू नका तिला. काय ग, तुझ्या नाश्त्याचं काय काय विचारते मी. नाही, मला काही नकोय. तिला काय झालं? काय मी. अरे देवा, कॉफी सुद्धा प्यायली नाही. टेन्शन मध्ये असेल ना ती. यांना टेन्शन कसलं काय. चला आता पर्दाफाश पार्ट 2 सुरू. हॅलो, आधी नाव सांग तुझं. नाव, पत्ता, ईमेल सगळं मिळणार. त्याआधी तुझा आणि तुझ्या पार्टनरचा व्हिडिओ बघ, जो माझ्याकडे आहे आणि तुझ्या नवऱ्याकडे जाण्याची वाट बघतोय. बाकी तुझा पार्टनर स्मार्ट आणि हुशार पण आहे. शट अप. तो व्हिडिओ परमनंटली डिलीट पण होऊ शकतो, पण त्याआधी तुला एक काम करावं लागेल. काय करावं लागेल लवकर सांग. काय करायचंय सांगते. 20 10 लाख 10 लाख 2 दिवसात. नाही 10
तासात 2 तासात पाहिजेत. काय? 2 तासात जर तू 10 लाख नाही आणलेस तर व्हिडिओ तुझ्या नवऱ्याकडे जाईल. व्हॉट आर यू मॅड? अरे पण इतके पैसे मी काय हातात घेऊन फिरते का? एवढे पैसे कुठून आणू मी लगेच? ते तुझ्या पार्टनरला विचार. तू आणि तुझ्या पार्टनरला अरेंज करायला काही डिफिकल्ट नाहीये. ओके, अजून काही बोलायचंय? बाय कर, बाय. बाय. What nonsense is this?